पावसाचे दिवस सुरूच होत आहे मंडळी. तिळाची आणि जवसाची चटणी आपल्या घरामध्ये असायलाच पाहिजे. आता ही माझ्या मेटच्या मुलांना खूप आवडते म्हणून मी बनवत आहे. आणि पावसाळ्यामध्ये भाजीपाल्याचं प्रमाण पण कमी होतं. कधी जर भाजी भेटली नाही तर आपल्याला ही चटणी उपयोगी येते म्हणून मी या दोन प्रकारच्या चटण्या बनवत आहे. स्लो गॅसवरती मी तीळ आणि जवस भाजून घेतलेले आहे. तशीच सुकी मिरची पण भाजून घेतली. खलबत्त्यामध्ये काढून थोड्या थोड्या मिठाचा वापर करून मिरची चांगली आपल्याला पावडर करून घ्यायची आहे खलबत्त्यामध्ये कुटून. नंतर त्यामध्ये लसूण टाकायचा. आपल्याला लसूण पूर्णपणे सोलायचा नाहीये, अर्धा अर्धा सोलून मस्त असा कुटून घ्यायचा. आता ही चटणी तयार झाली, साईडला करून घेऊया. त्याच खलबत्त्यामध्ये आपल्याला तीळ आणि जवस कुटायचे आहे. जवस आणि तीळ मिक्सरला फिरवायचे नाहीये, कुटूनच घ्यायचे आहेत, म्हणजे चटणीला चांगली चव येते. आता हे कुटून झाल्याच्या नंतर दोन भांड्यामध्ये डिवाइड करून घेतली चटणी आणि मस्त अशी मिक्स करून घेतली मोठं भांडं बघून. आता डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे. थोडंसं मीठ टाकायचं आणि मस्त मिक्स करून घ्यायचं आणि काचेच्या कंटेनरमध्ये भरून ठेवलेलं आहे मंडळी, म्हणजे खराब होणार नाही. धन्यवाद.